नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात बिंदास्त बोल। आज आपण चर्चा करणार आहोत बलुचिस्तान आणि पाकिस्तानमधील संघर्षाबद्दल। बलूच लोक गेल्या अनेक दशकापासून अन्याय सहन करत आहेत। त्यांचा आवाज दडपण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न सुरूच आहे, पण का आणि बलुचिस्तानला एवढं महत्त्व का आहे, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। बलुचिस्तानचं महत्त्व। बलुचिस्तान हे पाकिस्तानच्या दक्षिण पश्चिम भागात स्थित आहे आणि भौगोलिकदृष्ट्या तसेच नैसर्गिक संसाधनामुळे अत्यंत महत्त्वाचे आहे। बलुचिस्तानमध्ये प्रचंड नैसर्गिक वायू, तेल आणि खनिज साठे आहेत। ग्वादर बंदर चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर साठी महत्त्वपूर्ण आहे। बलूच लोक स्वतंत्र अस्तित्वाची मागणी करत आहेत, पण पाकिस्तान त्यांना जबरदस्तीने नियंत्रणाखाली ठेवत आहे। पाकिस्तान सरकार बलूच लोकांवर सातत्याने अत्याचार करत आहे। जबरदस्ती बेपत्ता करणे, शेकडो बलूच कार्यकर्त्यांना उठवले जाते आणि ते परत कधीच येत नाहीत। लष्करी कारवाई आणि मानवाधिकार उल्लंघन, गाव उद्ध्वस्त केली जातात, निष्पाप लोक मारले जातात। संस्कृतीचा नाश, बलूच भाषेवर आणि संस्कृतीवर पाकिस्तानने बंधने आणली आहेत। महत्त्वाच्या घटना। 1973 जुल्फिकार भुट्टो सरकारने बलूच बंड चिरडले। 2006 नवाब अकबर बुक्ती यांची हत्या। 2017 पाकिस्तानने CPEC साठी बलूच नागरिकांना उखडून टाकले। 2023-24 बलूच कार्यकर्त्यांचे बेपत्ता होणे आणि मोठे आंदोलने। बलूच लिबरेशन आर्मी हा पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील एक सशस्त्र गट आहे, ज्याचा उद्देश बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हा आहे। त्यांच्या मते पाकिस्तान सरकारने बलूच लोकांच्या हक्कावर गदा आणली आहे आणि त्यांच्या संसाधनांचा योग्य वापर केला नाही। त्यामुळे BLAने विविध हल्ले आणि कारवाया केल्या आहेत। जुलै 2000 क्वेटा येथे झालेल्या बॉम्बस्फोटात 7 जणांचा मृत्यू आणि 25 जण जखमी झाले। हा BLAच्या सुरुवातीच्या घातक हल्ल्यापैकी एक होता। मे 2003 पोलीस कर्मचारी आणि गैर बलूच नागरिकांवर हल्ले करण्यात आले, ज्यात अनेकांचा मृत्यू झाला। डिसेंबर 2005 कोहलू येथील अर्धसैनिक तळावर 6 रॉकेट डागण्यात आले, ज्यावेळी तत्कालीन राष्ट्रपती परवेज मुशर्रफ तेथे दौऱ्यावर होते। नोव्हेंबर 2018 कराची येथील चीनी वाणिज्य दूतावासावर आत्मघातकी हल्ला करण्यात आला, ज्यात 7 जणांचा मृत्यू झाला। मे 2019 ग्वादर येथील पर्ल कॉन्टिनेंटल हॉटेलवर हल्ला करण्यात आला, ज्यात CPEC संबंधित चीनी अधिकारी उपस्थित होते। एप्रिल 2022 कराची विद्यापीठातील कन्फ्युशियस संस्थानाजवळ व्हॅनवर आत्मघाती बॉम्बस्फोट करण्यात आला, ज्यात 3 चीनी शिक्षक आणि त्यांच्या पाकिस्तानी चालकांचा मृत्यू झाला। जानेवारी 2024 BLAने ऑपरेशन दारा-ए-बोलन दरम्यान 78 पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा केला। या 2 दिवसीय मोहिमेत 385 लढवय्ये सहभागी होते, ज्यात 12 आत्मघाती हल्लेखोरांचा समावेश होता। मार्च 2025 BLAने जाफर एक्सप्रेस ट्रेन हायजॅक करून 182 प्रवाशांना बंदी बनवल्याचा दावा केला। या घटनेत 6 सैनिक मारले गेले। BLAच्या मते त्यांच्या या कारवायांचा उद्देश बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आहे। त्यांच्या दृष्टिकोनातून पाकिस्तान सरकारने बलूच लोकांच्या हक्कावर गदा आणली आहे आणि त्यांच्या संसाधनांचा योग्य वापर केला नाही। त्यामुळे त्यांनी सशस्त्र संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे। बलुचिस्तानचा स्वातंत्र्य लढा आणि जागतिक समर्थन। बलूच लोक आपल्या हक्कासाठी लढत आहेत। जगभरात बलूच कार्यकर्ते पाकिस्तानच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत। भारतासह अनेक देशांमध्ये बलूच लोक पाकिस्तान विरोधात निदर्शने करत आहेत। काही बलूच गट स्वतंत्र बलुचिस्तानसाठी सशस्त्र लढा देत आहेत। बलुचिस्तानमधील स्थिती अत्यंत गंभीर आहे। पाकिस्तानचा दडपशाहीचा इतिहास पाहता बलूच लोकांना न्याय मिळणे कठीण वाटतं, पण जागतिक दबाव आणि लोकशाही समर्थकांच्या मदतीने हा संघर्ष पुढे जाऊ शकतो। जर तुम्हाला बलुचिस्तानवरील सत्य जाणून घ्यायचं असेल आणि असेच महत्त्वाचे विषय पाहायचे असतील तर बिंदास्त बोल या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।